गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 14वा अध्यायचे महात्म्य सांगत आहे, जे श्रवण केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. महादेवजी म्हणतात, हे पार्वती, आता मी भवबंधनातून सुटका होण्याचे साधन असलेल्या गीतेच्या 14व्या अध्यायाचे महात्म्य कथन करतो. ते तुम्ही ध्यानपूर्वक श्रवण करा. सिंहल द्वीपामध्ये विक्रम वेताळ नावाचे एक राजे होते. ते सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि अनेक कलेमध्ये प्रवीण होते. एके दिवशी शिकार करण्याच्या उद्देशाने उत्सुक होऊन राजकुमारांसमवेत ते दोघे कुत्र्यांना घेऊन वनात गेले. तेथे गेल्यानंतर अतिशय वेगाने धावत जात असलेल्या सशांच्या मागे त्यांनी आपली कुत्री लावली. त्यावेळी सर्वांच्या देखत तो ससा अशा रीतीने पळू लागला की जसा काही उडून जात आहे. धावता धावता अतिशय थकला असल्यामुळे तो एका मोठ्या खडकामध्ये पडला. खंडकात पडून तो त्या कुत्र्याच्या हाती पडला नाही आणि अशा ठिकाणी जाऊन पोचला की जेथील वातावरण अतिशय शांत होते. तेथील हरणे निर्भय होऊन सर्वत्र वृक्षांच्या छायेमध्ये बसून राहत होते. वानरेही आपोआप तुटून खाली पडलेले नारळ आणि पिकलेली आंबे खाऊन तृप्त राहत होते. तेथील सिंह हत्तीच्या पिलांबरोबर खेळत होते आणि सापही निर्भय होऊन मोरांच्या पंखामध्ये शिरत होते. त्या ठिकाणी एका आश्रमामध्ये वत्स नावाचे मुनी राहत होते की ते जितेंद्रिय तसेच शांत भावाने निरंतर गीतेच्या 14व्या अध्यायाचे पठण करीत असत. त्यांच्या आश्रमाच्या जवळच वत्स मुनींच्या कोण्या एका शिष्याने आपले पाय धुतले होते. ते शिष्य सुद्धा गीतेच्या 14व्या अध्यायाचे पाठ करणारे होते. त्यांनी पाय धुतलेल्या पाण्यामुळे तेथील माती ओली झाली होती. सशाचे काही आयुष्य शिल्लक होते. तो धापा टाकीत तेथे आला आणि तेथील चिखलात पडला. त्या चिखलाच्या स्पर्शाने तो ससा दिव्य विमानात बसून स्वर्गलोकी गेला. त्यांच्या मागे पाठलाग करणारी ती कुत्रीही तेथे आली. तेथे त्यांच्या शरीरावरही चिखलाचे काही शिंतोडे पडले. त्यामुळे भूक तहानेच्या दुःखाने रहित होऊन त्या कुत्र्यांनीही आपला देह त्याग करून देवांगनाचे व रमणीय रूप धारण केले आणि गंधर्वाच्या सुशोभित अशा दिव्य विमानात आरूढ होऊन स्वर्गलोकी गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते
वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपालकृष्णा, ऐकणाऱ्यांचा सगळ्यांचा उद्धार करा बाबा, सगळ्यांना स्वर्गात घेऊन जा. श्री स्वामी समर्थ.